रिंगण सोहळा ही जशी वारकऱ्यांसाठी पर्वणी असते तसे ती इथे येणाऱ्या बघणाऱ्यांसाठी पण असते। आपण बघताय की ज्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही रिंगण पूर्ण करण्यासाठी रिंगणामध्ये आली त्यावेळी अशा प्रकारे वेगवेगळे मनोरे तयार करण्यात येत आहेत आणि हे प्रत्येकाचे वेगळे असतात। म्हणजे टाळकरी आपल्या माणसांना घेऊन आपल्या वारकऱ्यांना घेऊन मनोरे तयार करतात, विनेकरी आपल्या वारकऱ्यांसोबत घेऊन अशा प्रकारचे मनोरे बघा 3 थर या ठिकाणी बनवण्यात आलेत आणि असे वेगवेगळे खेळ या रिंगण सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर रिंगणाची सुरुवात ही वारकऱ्यांचा थकवा जावा, वारकऱ्यामध्ये उत्साह यावा म्हणून सुरुवात झाली होत आहे आणि ज्यावेळी आता अर्धा टप्पा पूर्ण केला आहे बघा मनोरा अगदी गोल फिरवण्यात सुद्धा येतोय। या ठिकाणी काही वारकरी खाली पडतायत पण याच्यातला उत्साह कमी होत नाहीये। त्यामुळं या वारीच्या वाटेवरती असे अनेक प्रकार खेळाचे प्रकार आपल्याला वारकऱ्यांचे पाहायला मिळू शकतात आणि हे खेळाचे प्रकार सुरू करण्यामागं त्यांच्यातला उत्साह कमी होऊ नये, त्यांना थकवा जाणू नये असा होता। मात्र या सगळ्या खेळांची पर्वणी ही ग्रामस्थकांसाठी असते, पंचक्रोशीतल्या लोकांसाठी असते आणि म्हणूनच आम्ही बघतोय की बेलवाडीमध्ये ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण होणार होतं त्यावेळी पंचक्रोशीतील लोकांनी अगदी आबालवृद्धांनी लहान मुलांनी मोठी गर्दी हे रिंगण पाहण्यासाठी केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 280 किलोमीटरचा हा जो काही टप्पा आहे आषाढी वारीचा त्यातला निम्मा टप्पा आता पूर्ण होतोय आणि या आषाढी वारीच्या निम्म्या टप्प्यावरती आता इथून पुढे वारकऱ्यांचे खेळ सुरू झालेत। हे खेळ जसे रंगत जातील, हे खेळ मनोरंजनासाठी नसतात तर हे खेळ प्रबोधनासाठी असतात। हेच प्रबोधन या वारीच्या वाटेवर यापुढे आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बेलवाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।